मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. गेल्या 135 वर्षांची परंपरा असलेल्या सातपूर येथील भवानी मातेची यात्रा येत्या 19 मार्च रोजी चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी संपन्न होत आहे. सालाबाद प्रमाणे आयोजित होणाऱ्या या जत्रोत्सवाच्या अध्यक्षपदी श्री भारत विष्णू घाटोळ पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर गणेशाचा मान श्री मंगेश प्रकाश निगळ यांना देण्यात आलेला आहे. सातपूर जत्रोत्सव समितीच्या विश्वस्तांची बैठक आणि पत्रकार परिषद सातपूर येथे संपन्न झाली. राजाराम पाटील निगळ, शांताराम वाळू पाटील निगळ, प्रकाश पोपट पाटील निगळ आणि गोकुळ पाटील निगळ हे या जत्रोत्सव समितीचे आयोजक आहेत. या वर्षीच्या जत्रोत्सवाच्या कार्यकारिणीची घोषणा यावेळी करण्यात आली. बैठकीचे सूत्रसंचालन पत्रकार लक्ष्मण घाटोळ पाटील यांनी केले. आपल्या सातपूर गावातील हनुमान मंदिराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याच्यासमोर शिवव्याख्याते सन्माननीय नितीन मानगुडे पाटील यांचा शिवव्याख्यानाचा कार्यक्रम आपण सातपूर गावामध्ये ठेवणार आहोत 18 तारखेला. तो साधारणतः 7:30 वाजता सुरू होईल. तत्पूर्वी आपल्या भागातील जे स्थानिक नगरसेवक आहेत, म्हणजे आपलं नाशिक रोड असेल, त्याचबरोबर स्थानिक आहेत, अशा सगळ्या नगरसेवकांचा, स्थानिक नगरसेवकांचा आपण त्या कार्यक्रमाच्या अगोदर त्या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आणि त्यामध्ये नाशिक शहराला, म्हणजे अर्थात नाशिक जे शहर झालंय, पूर्वी जी गावं होती, मग अंबड असेल, जसं आपलं सातपूर आहे, तिकडे माथुरीचा काही भाग आहे, त्याचबरोबर आडगावचा काही भाग आहे, त्या गावातलं जे जे स्थानिक नगरसेवक निवडून आलेले आहे त्या सगळ्या स्थानिक नगरसेवकांना आपण त्या ठिकाणी बोलून त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करणार आहोत. असा 18 तारखेचा आपला कार्यक्रम आहे. त्यानंतर 19 तारखेला महामंडलेश्वर श्री शांतिगिरीजी महाराज यांच्या हस्ते आपला 12 गाड्यांचं पूजन करण्याचा मानस आहे. आपण महाराजांकडे वेळ मागितली आहे, मात्र अद्यापर्यंत त्यांची वेळ निश्चित नाहीये, परंतु आपला प्रयत्न आहे की त्यांनी त्या 12 गाड्यांचं पूजन करावं. कुठल्याही राजकीय व्यक्तीच्या हस्ते ते पूजन न करता आपल्या सगळ्या कल्पना आहे की आपल्या गावावरती जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आणि शांतिगिरीजी महाराज यांचं विशेष प्रेम राहिलेलं आहे. त्यामुळे शांतिगिरी महाराजांच्या हस्ते आपल्या 12 गाड्यांचं पूजन व्हावं असा आपल्या सगळ्या ग्रामस्थांचा, गावकऱ्यांचा मानस आहे. यासाठी आपले गोरंभाऊ काटे असतील, वाघसाहेब असतील, ही जे बाबाजी परिवार आहे आपल्या गावातला, तो त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. त्यांच्याकडनं गाड्यांचा जो उत्सव होणार आहे त्या ठिकाणी आपण काही मान्यवरांना निमंत्रित करणार आहोत, ज्यामध्ये नाशिक शहराचा प्रथम नागरिक महापौर असतील, त्यांना आपण निमंत्रित करतोय. नाशिक जिल्ह्याचे सन्माननीय नेते गिरीशभाऊ महाजन असतील, आपण त्यांना निमंत्रित करणार आहोत. सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील आपण या उत्सवासाठी बोलवणार आहोत. माझं त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणं झालेलं आहे, त्यामुळे त्यांनी सकारात्मकता दाखवली की आम्ही तुमचा उत्सव बघण्यासाठी येऊ. आणि सन्माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांना देखील आपण यावेळेला निमंत्रण देणार आहोत की तुम्ही आमच्या गावचा 12 गाड्यांचा उत्सव बघण्यासाठी यावं. सगळ्या जाती धर्माचे, सगळ्या समाजाचे नेते आपण त्या ठिकाणी बोलवतोय. आणि विशेष म्हणजे युवराज संभाजीराजे छत्रपती यांना देखील आपण निमंत्रण दिलेलं आहे आणि ते देखील या कार्यक्रमाला येणार आहेत. अशा पद्धतीचं आपलं भरगतचं कार्यक्रम देखील आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या ESI ग्राउंडवरती कुस्त्यांची दंगल होणार आहे. यंदाच्या वर्षी कुस्त्या ज्या आहेत त्या आपल्याला चांगल्या प्रमाणात करायच्या आहे, ज्यासाठी आपण जे महाराष्ट्र केसरी होऊन गेले त्या महाराष्ट्र केसरींना त्या ठिकाणी निमंत्रण देण्याचा आपण प्रयत्न करतोय की त्यांच्या हस्ते जो मानाचं शेवटचं कुस्तीचं जे हे आहे त्या आपण प्रकारचा तो प्लॅन आहे. मात्र अशा पद्धतीचं 3 दिवसांचं नियोजन आहे आणि या 3 दिवसांच्या नियोजनामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान तितकंच महत्वाचं आहे. यावेळी व्यासपीठावर श्री शांताराम निगळ, श्री प्रकाश निगळ, गोकुळ निगळ, शिवाजी बंधुरे, निलेश बंधुरे तसेच नगरसेवक नितीन बाळा निगळ, नगरसेविका सौ सोनाली बंधुरे, नगरसेविका सौ सविता काळे, नगरसेविका सौ मानसी शेवरे, नगरसेविका सौ अंकिता शिंदे उपस्थित होते. यावर्षी अध्यक्ष श्री भारत घाटोळ पाटील, कार्याध्यक्ष श्री किरण निगळ, उपाध्यक्ष मच्छिंद्र बंधुरे, सोपान बंदावणे, सचिव शेषराज काळे, सहसचिव सुदाम वाघ, खजिनदार दिनेश निगळ आणि व्यवस्थापक समितीमध्ये धनंजय निगळ, हर्षल आहेर, महेश बंदावणे, तेजस निगळ, बाळा पुराणे, विशाल पुराणे, किरण भोर, प्रज्वल घाटोळ, वैभव काळे यांची निवड करण्यात आली. हे भगवतीचा प्रसाद म्हणून सर्व आपल्या पुण्यातील सर्व लोकांचा, एकाचा नाहीये, निगळ जरी मानकरी असले पण सर्व गावकरी त्याच्यामध्ये सहकार्य करता म्हणून सगळ्यांना प्रत्येकाचा मान आपण ठेवत असतो. सर्व विचारांनी आम्ही काही
मोठी जबाबदारी नाही आहे. 80% आम्ही समाधान करू शकतो, 20% नाराजी अंगावर घ्यावलाच लागते. हा आपला सण आपण दरवर्षी साजरा करतो. मागच्या वर्षी मी अध्यक्ष होतो गुढीपाडवा उत्सवाचा. आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य करून मागच्या वर्षीचा गुढीपाडवा अगदी जोरात आणि आनंदात सर्वांनी पार पाडला. गणेशा ज्या 12 गाड्याचा मान गणेशाचा असतो, तो गणेशाचा मान जो आहे तो मंगेश प्रकाश तिगळ यांना देण्यात आलेला आहे. ते यावेळेस गाड्यावर 2026 या गुढीपाडवा उत्सवाचे अध्यक्ष सर्वांमध्ये भारत घाटोळ यांना देण्यात आलेला आहे. अध्यक्ष कार्याध्यक्ष किरण एकाबदिगळ मच्छिंद्र भाऊ बंगुरे माझ्या वतीने नवीन जी कार्यकारिणी यांचं मी अभिनंदन करतो की खूप अनेक वर्षापासून जी आपली गावची परंपरा आहे, ही ऐतिहासिक परंपरा ही जी चालत आलेली ही श्रद्धा पारंपरिक आणि एक तो आपण साजरा करतो. मला वाटतं या उत्सवामध्ये वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, तो ते यात्रेच्या नंतर खूप मोठी गर्दी करतो आणि खूप सुंदर अशी यात्रा आपण त्या ठिकाणी भरवतो. या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने सातपूर गावकऱ्यांनी एकत्र येऊन एक विश्वास आणि एक संदेश या नाशिक शहराला दिला का जी आपल्या गावातला जो एकोपा होता या आधी पण, आणि कुठेतरी लोक सांगायचे का या सातपूर गावात 2 समाजामध्ये तेढ आहे, 2 समाज असे आहेत, पण आपण सर्वांच्या आशीर्वादाने सातपूर गावकऱ्यांनी एक एकोपा दाखवून 4चे 4 उमेदवार निवडून या ठिकाणी दिले व गावचा एकोपा आहे हे सिद्ध केलं. त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले मनापासून या 4ही नगरसेवकांच्या वतीने आभार व्यक्त करेन. आणि गेल्या अनेक वर्षापासून आपल्या यात्रेची ही परंपरा आहे आणि आपण जर बघितलं गेल्या अनेक दिवसापासून यात्रेच्या कार्यकारिणीवरतून यात्रेत आपण काय कार्यक्रम करणार यापेक्षा आपली यात्रा कशी सुंदर होणार या चर्चेपेक्षा कार्यकारिणीवरती जास्त चर्चा होते. पण मी एक छोटंसं उदाहरण देईल. आपल्या सर्वांच्या सहयोगाने आपण शिवजन्मोत्सव सुरू केला. त्या शिवजन्मोत्सवामध्ये कार्यकारिणी कोणतीही बनवली तरी एक कोर कमिटी काम करत असती. त्या पद्धतीची काका आपण या पुढच्या काळात 20-25 सर्व गावातील प्रमुख लोकांना सोबत घेऊन एक कमिटी बनवली पाहिजे. जसं मागच्या वर्षी गावातल्या कान्याकोपऱ्यात सगळ्यांनी मागच्या वर्षी जे सहकार्य केलं यात्रा कमिटीला, तसंच यावर्षी सर्व यात्रा कमिटीला मदत करतील सर्व मंडळ. आणि आपण बघू शकता जे जे गावं शहरामध्ये आलेले आहेत ते गावं आपली संस्कृती आपली परंपरा विसरून गेलेली आहे. शेकडो वर्षाची परंपरा असलेली गावाची जत्रा आहे. आम्ही लहानपणापासून पाहत आलोय. इथे माझे जे सहकारी आहेत कमिटीमध्ये आम्ही सर्व लहानपणापासून सोबतच राहिलो. कोणी नगरसेवकही झाले. आजचे इथे बसलेले नगरसेवक आम्ही लहानपणापासूनच आम्ही सोबत आहोत. आम्ही सर्वांनी ही जत्रा पाहिलेली आहे, अनुभवली आहे आणि त्या जत्रेचा आम्ही आनंद लुटला आहे. ज्यावेळेस गावाचं शहरीकरण होतं त्या टायमाला हळूहळू ह्या संस्कृती लोप पावत जातात. सातपूर हे असं गाव आहे. आज आपल्या पंचक्रोशीमध्ये भेटले आपल्या आजूबाजूची 5-7 गाव आहेत. तिथे कधी जत्रा होते कधी होत नाही हे कोणाचे ठाऊक नाही. आज या शहराचं शहरीकरण झालं. आमच्या सर्व ग्रामस्थांच्या पूर्वजांनी ठरवलं, म्हणजे आमचे पूर्वज होते त्यांनी ठरवलं की या शहराचं शहरीकरण झालं पाहिजे. इथे MIDC साठी हजारो एकर जमीन आमच्या गावाच्या लोकांनी दान केली की ह्या शहराचा, ह्या राज्याचा, ह्या देशाचा विकास व्हावा. हे सर्व होत असताना आजूबाजूचे स्थानिक खेड्यापाड्यातले छोट्या छोट्या गाव गाड्यातले लोक रोजगारासाठी उद्योगासाठी या शहरात आले, स्थायिक झाले. आज आम्ही सर्व सातपूरकरांनी सदैव त्यांचं स्वागत केलं, आजही करतो आणि कायम करत राहू. परंतु आज जे सर्व इथे स्थायिक झालेले ते आपण नुसते स्थायिक झालेले नाहीये तर तेही आमचे गावकरी झालेले आहेत. म्हणून आम्ही त्यांनाही आमचे गावकरीच म्हणतो. आणि ती सगळी लोक, ती सगळी मंडळी नेहमी आमच्या सोबत कायम खांद्याला खांदा देऊन ग्रामस्थांच्या बरोबर राहिली. आमच्या ग्रामस्थांनी कधी कुठल्याही बाहेरच्या माणसाला बाहेरचा म्हणून कधी हे दिलेलं नाही, वागणूक दिलेली नाही. सदैव वागणूक ही आमच्या गावकऱ्यांसारखीच ठेवलेली आहे.
ह्या गावकऱ्यांचा मोठेपणा आहे. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला अध्यक्ष करताना मी जो निर्णय घेतला, खर तर अध्यक्ष हे फक्त नाव आहे, परंतु अध्यक्षाच्या मागे जी आमची कोर कमिटी काम करते, आमचे गाव काम करते, आमच्या 18 पागड जाती आहेत, सगळ्या धर्माचे जाती धर्माची लोक आहेत, ही सगळी मेहनतीने काम करतात. ही यात्रा कशी मोठ्या स्वरूपाची करता येईल ही प्रयत्न करतात. मी खूप सारे शहर फिरलो आहे, खूप सारे देश फिरलो आहे. सगळीकडे मी माझ्या पाहण्यामध्ये प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली. मी ज्या देशात गेलो असेल, ज्या शहरात गेलो असेल, तिथली लोक तिथली संस्कृती, तिथली परंपरा जपण्याचा खूप जास्त प्रयत्न करतात. शहरीकरण होत असतात, ग्लोबलायझेशन होत असतं. ह्या सर्व याच्यामध्ये आपण आपला गाव पण टाकून न देता, आपली संस्कृती टाकून न देता, त्या संस्कृतीला, त्या परंपरेला सोबत घेऊन कसं काम करता येईल हे खरं तर आमच्या या सगळ्या ज्येष्ठ मंडळीने सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. ही आमची सर्व ज्येष्ठ मंडळी आजपर्यंत ही परंपरा टिकवत आलेली आहे. मी माझ्यासोबत आमचे सातपूरचे सर्वच्या सर्व इथे व्यासपीठावर असलेले नगरसेवक, जे येऊ शकलेले नाही ते सर्व नगरसेवक, आमची सर्व कमिटी, आमचे सर्व जाती धर्माचे लोक, आम्ही आश्वासन देतो की ही जत्रा या अगोदरही खूप छान स्वरूपाची झालेली आहे. आमचा प्रयत्न राहील ह्याही वर्षी मागच्या वेळेसपेक्षाही जास्त उत्साहाने आणि जास्त उत्साहपूर्ण, जास्त छान करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व करू. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.